जेव्हा आपण त्या काळातील बाकी धर्मांचा अभ्यास करतो, जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला कळतं की तिथे विषमता खूप खोलवर रुजलेली होती प्रत्येक धर्मामध्ये. आपण धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्म म्हणजे काय हे लोकांना आपण पटवून सांगू शकतो. मनुष्याच्या पापी दुराचारी वर्तनाला बंद घालणे, न्याय नीतिशील सदाचाराचा प्रचार करणे, आचरणशील समाज निर्माण करण्यासाठी धम्म परिषदा आणि धम्म परिसंवाद मित्रांनो फार गरजेचे आहेत. त्या काळात जो आपल्या बुद्ध धम्माला राजाशाही मिळाला होता, त्या राजाशाहीच्या माध्यमातून त्यांनी हा धम्म प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसा पोचेल ह्या चक्रवर्ती सम्राटाचं एक पूर्णपणे आपण म्हणू की त्यांची एक व्यवस्थापन होतं. आणि त्यांच्यासारखं व्यवस्थापन आज आपण कुठेही बघू शकत नाही किंवा कोणत्याही राजामध्ये आपल्याला ते दिसू शकत नाही. सम्राट अशोक जन्माला आलो त्या आपल्या पैशाच्या नोटीवर पाहिला. सम्राट अशोकाला अनेक ठिकाणी चक्र पाहिलं, बाबासाहेबांनी दिलं ध्वजावर सम्राट अशोकाचं चक्र. वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा आपण सम्राटला बघतो तेव्हा असा एक भाग ह्या भारताचा नाही की जे सम्राट अशोकाचं अस्तित्व नाही. अशोक राजा को हम इसीलिए नहीं समझ रहे हैं क्योंकि हमको अशोक राजा की किंवदंतियां ही पता है, अशोक राजा का हिस्ट्री पता ही नहीं है. वेरार्थी का कहना है कि भारत में जो इतिहासकार वर्ग है वो ब्राह्मण है और वो मूलतः अशोक और बुद्ध के विरोधी है. इसलिए वो सच्चा इतिहास बताने की बजाय काल्पनिक किंवदंतियां, मैथोलॉजी उनके साथ जोड़कर प्रस्तुत करते हैं. इस वजह से वास्तविक इतिहास सामने नहीं आता है. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. नवी मुंबईमध्ये आपण प्रथमच भगवान बुद्ध व जागतिक कीर्तीचे सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती धम्मा लोटस तथा धम्मा सोल्जर नवी मुंबईतील इतर सामाजिक संघटनांच्या वतीने आज दिनांक 3 मे 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, नेरूळ, मुंबई येथे संयुक्तपणे साजरी करीत आहोत. मी देवीदास गवई, धम्मा लोटस या उपक्रमाचा सैनिक, आपण सर्वांचे या संयुक्त जयंतीनिमित्त स्वागत करतो व सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धम्मा लोटस हा उपक्रम आहे, ही कुठलीही सामाजिक किंवा राजकीय संघटना नाही. या उपक्रमाद्वारे आम्ही गेल्या 4 ते 5 महिन्यापासून विचारविनिमय बैठकीमधून संयुक्तपणे असे ठरवले की हिंदू धर्माच्या गटारगंगेमधून बाहेर काढून बाबासाहेबांनी आपल्याला हा पवित्र बौद्ध धम्म दिला, पण आपल्यामधील विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी कुठेतरी एक वाक्यता न ठेवता हिंदू धर्माप्रमाणे वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळण्याची सुरुवात केली. असे दिसते की आपला प्रवास पुन्हा हिंदू धर्माकडे तर वळत नाही ना, अशी शंका यावी अशा तऱ्हेने सध्या आपल्या धम्मामध्ये वेगवेगळ्या विचारधारा रुजू पाहत आहेत. धम्मा लोटस या उपक्रमाद्वारे आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्म व त्यांनी त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस खंड क्रमांक 16 मध्ये लिहून ठेवल्याप्रमाणे विज्ञानावर आधारित धम्म
आपल्यामध्ये रुजावा म्हणून आम्ही प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. तर धम्म बंधू आणि भगिनींनो, सम्राट अशोक आणि तथागत बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीचा हा दिवस आपल्यासाठी हा केवळ उत्सव नाही, तर धम्मावर आधारित नव्या धम्म लोटस या सांस्कृतिक व सामाजिक चळवळीची सुरुवात आहे. सम्राट अशोक आणि तथागत बुद्ध या दोन महाव्यक्तींनी आम्हाला दिलेला संदेश अत्यंत स्पष्ट आहे. तो म्हणजे एकता, करुणा आणि न्यायाशिवाय समाज उभा राहत नाही हा होय. शतकानुशतके आपल्या समाजाने वेदना पाहिल्या, अन्याय सहन केला आणि सर्वात मोठी जखम आपल्यातील विभाजनाची मनात बाळगली. समाजात मतभेद आणि अविश्वास निर्माण झाला. अनेक संघटना उभ्या केल्या, पण त्यातून लोकांचा विश्वास तुटत गेला. विश्वासार्ह असे काहीही घडले नाही ही वस्तुस्थिती आपण सर्व समजतो आहोत. अशा परिस्थितीत धम्मा लोटस ही सांस्कृतिक चळवळ उभी होत आहे हे एक प्रथम पाऊल आहे. पण त्याहून एक मोठी जबाबदारी आहे आणि ती म्हणजे आपला विश्वास परत मिळवण्याची जबाबदारी. विश्वास निर्माण करण्याची सुरुवात सत्य स्वीकारण्यापासूनच होते हे आपण सर्व जाणतो आहोत. धम्मा लोटस ही चळवळ धम्म, आंबेडकरवाद आणि समाजाच्या सामूहिक शक्तीवर उभी असणार आहे. ही चळवळ कोणाच्या मालकीची नाही, ती कोणाच्या हातातील बाहुले नसेल, ती कोणा एका व्यक्तीच्या नावावर उभी नाही. या धम्म चळवळीचा मुख्य मार्गदर्शक आंबेडकरवाद असून सम्राट अशोक आणि भगवान बुद्ध हे या धम्म लोटसचे मुख्य आदर्श आहेत, ज्यांनी नैतिकता, संघटन शक्ती आणि लोककल्याणाचा मार्ग दाखविला. धम्मा लोटस ही चळवळ शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीने काम करण्याची ग्वाही देत आहे. समाजात काही संघटना ज्या प्रकारे दीर्घकाळ टिकून राहतात, ज्या प्रकारे घराघरात पोहोचतात, ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतात, त्या पद्धतीचा अभ्यास, विश्लेषण व मागचा इतिहास बघून धम्मा लोटस समाजासाठी तितकीच मजबूत, शिस्तबद्ध आणि टिकाऊ चळवळ उभी करेल हा आमचा आशावाद आहे. जपान, कोरिया, थायलंडची लोक भेटली मला लेणीवरती. लोक भेटली मला लेणीवरती. दादा तू कधी येणार लेणीवरती. ताई तू कधी येणार लेणीवरती. अमेरिकेची गोरी बाई
रूपी जिवंत पाहून घे. हाच तो प्राचीन व्यापारी मार्ग, राजे व्यापारी चालत होते. भिक्षू आणि व्यापाऱ्यांत धम्म संवाद इथेच लेणी घडत होते. बघून घेते विहार भिक्षू येथेच थांबत होते. व्यापारी त्यांच्याशी येथेच धम्माची चर्चा करत होते. दादा तू कधी येणार लेणीवरती, ताई तू कधी येणार लेणीवरती. So I'll call upon Tisha Sambodhi to speak on बुद्ध धम्म आणि सायन्स. अतिशय सुंदर विषय आहे आणि वन ऑफ द यंगस्टर्सला आम्ही यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. सो गिव्ह अ बिग अप्लॉज. प्लीज कॉल अपॉन मिस तिशा संबोधी प्लीज. बुद्धिझम ह्या विषयावर बोलण्याआधी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धिझम का दिला. कारण बाबासाहेबांनी जर तो आपल्याला इंट्रोड्यूस करून दिला नसता तर आपल्यापर्यंत बुद्धिझम पोहोचला नसता आणि आपण त्याचे पायिक झालो नसतो. सो ते समजून घेण्याची खूप मोठी गरज आहे आपल्याला की का बाबासाहेबांनी बुद्धिझम आपल्यापर्यंत पोहोचवला. त्याचं मेन रिझन आपण समजून घेतलं तर जी विषमता होती तेव्हा, जो कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं, सोशल रिफॉर्मेशन आणण्यासाठी आणि इक्वॉलिटीकडे आपल्याला नेण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धिझम पहिले आपल्याला दिला. बुद्धिझम 3 तत्व जे सरांनी पण मेन्शन केले, प्रज्ञा, करुणा आणि समता, ह्या तत्वांवरती बुद्धिझम बेस्ड आहे. आणि ह्या तत्वांची आपल्या समाजाला तेव्हाच्या दलितांना, पीडितांना खूप गरज होती ह्या गोष्टीची. त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धिझम प्रेफर केला. जेव्हा आपण त्या काळातील बाकी धर्मांचा अभ्यास करतो, जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला कळतं की तिथे विषमता खूप खोलवर रुजलेली होती प्रत्येक धर्मामध्ये. ती विषमता जातीच्या बेसिसवरती असो किंवा वेगवेगळ्या रिजन्सवरती बेस्ड असो, लँग्वेज बेस्ड असो, ही विषमता त्याच्यामध्ये असते. दुसरं म्हणजे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसं धम्माचंही इंटरप्रिटेशन असलं तरी ह्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन्समुळे बाकी धर्मांच्या खूप क्लॅशेस झालेले आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे आपण कुठलाही धर्म घेतला तर त्याच्यामधले 2 गट आहेत, 3 गट आहेत, प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे क्लॅशेस चालू आहेत की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, आणि एव्हरीबडी इज ट्राईंग टू प्रूव्ह देमसेल्व्स राईट. तिसरी गोष्ट म्हणजे की बाकी धर्मांमध्ये देअर वॉज आयदर अ मेसेंजर ऑफ गॉड ऑर अ गॉड हिमसेल्फ. म्हणजे अल्टिमेट ट्रूथ, रिजिड धर्म होते ज्याच्या आपण क्वेश्चन नाही करू शकत. आणि जिथे बाबासाहेबांनी अख्ख्या व्यवस्थेला क्वेश्चन केला तिथे धम्म ही बाबासाहेबांनी आपल्याला असा दिला जिथे आपण क्वेश्चन करू शकू, जो फ्लेक्झिबल असेल, जो आपण इंटरप्रेट करू शकू, समजू शकू आणि त्याला प्रश्न विचारू शकू आणि त्यातून सत्य काय आहे हे समजून घेऊ शकू. सो दॅट इज व्हॉट आय थिंक की बाबासाहेबांनी म्हणून आपल्याला बुद्धिझम दिला आणि आपल्याला त्या मार्गावरती पुढे घेऊन गेले. बुद्धिझमची आपण जर हिस्ट्री बघितली तर बुद्धिझमचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही ऐकलं असेल थेरावेडा बुद्धिझम आहे, चायनीजमध्ये ताओइझमचं इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यानंतर हीनयान आहे, महायान आहे, नवयान आहे. हे सर्व इंटरप्रिटेशन्स आहेत कारण बुद्धाचं कधी अल्टिमेट ट्रूथ नव्हतं. बुद्धांनी आपल्याला नेहमी सांगितलं आहे तुम्ही वाचा, स्वतः अनुभव घ्या, त्याचं इंटरप्रिटेशन करा आणि मग त्याला तुमच्या हिशोबाने तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. कारण जर ती ट्रूथ आहे, ते ट्रूथ कितीही एक्सपेरिमेंट्स केले, तुम्ही त्याचं ॲनालिसिस केलं तरी ते ट्रूथ अल्टिमेट राहणार आहे. ते कुठल्याही रिबर्थ किंवा बाकी कर्मकांडांनी ते बदलत राहणार नाही आहे. सो ते त्याच्यावरती डिपेंडेंट नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे डिफरंट क्लॅन्स आहेत हा को एक्झिस्टन्स झाला आहे. धम्माचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, बुद्धिझमचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, रिजन वाईज, कंट्री वाईज, हे अजूनही को एक्झिस्ट का करतायत? आपले कधीही
चायनाच्या किंवा तिकडच्या इंटरप्रिटेशनशी आपण कधीही वाद करायला जात नाही, वॉर होत नाही किंवा आपलं डिस्क्रिमिनेशन नसतं त्यांच्यासोबत. पण वैचारिक आपली मतभेद असू शकतात, कारण आपला सायंटिफिक टेम्परामेंट तसा डेव्हलप केलेला आहे. बाबासाहेबांनी, बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपला सायंटिफिक म्हणजे विज्ञान दृष्टिकोन आपल्यामध्ये असेल तर आपण त्याला क्वेश्चन करू शकतो, त्याच्यातून इंटरप्रेट करू शकतो आणि आपल्याला जे पटतंय आपण त्यातलं ते घेऊ शकतो. सो ही मुभा आहे, ही फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणून हे सर्व धम्म, सर्व प्रकारचे धम्म आज को एक्झिस्ट करतायत आणि आपण तेही समजून घेण्याचा प्रयत्न करतो की इथे असं का होतं, ह्याचं इंटरप्रिटेशन काय आहे, आज भारतातला बुद्धिझम असा का आहे. जसं गवई सर म्हणाले की इथे आम्ही पहिल्याच्या रूढी परंपरा सगळं तसंच्या तसं फॉलो करत नाही आहोत, आम्ही स्वतः नवीन जे इम्प्लिमेंट करू शकतोय, जे इथे एक्सेप्टेबल आहे ते घेतोय. सो तसंच आपल्याला करत राहायचे, बी इट अबाउट बाबासाहेब्स टीचिंग्स, बाबासाहेब्स मेसेज टू अस, और बी इट बुद्धाज टीचिंग्स अँड फॉलोइंग्स टू अस. सो तोच मेसेज मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. पुन्हा एकदा मला संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही इज गोइंग टू टॉक अपॉन अगेन अ व्हेरी नॉवेल सब्जेक्ट. खूप अगदी नाविन्यपूर्ण विषय आहे हा. विषय आहे धम्म. जात संकल्पनेचा 21व्या शतकात पराभव करू शकतो का? जेन्युइन प्रश्न आहे. या 21व्या शतकात धम्म जातीचा पराभव करू शकतो का? जातानं जाती त्या जाती सगळ्यांनी ऐकलं आहे. अ व्हेरी प्रॉलिफिक स्पीकर, प्लीज वेलकम मिस्टर सुनील कांबळे. खरोखर अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बुद्ध सांगताना अभ्यासूनच गेलं पाहिजे माणसाने, हे गरजेचं आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता पूर्वी धम्म परिषदा, धम्म परिसंवाद अतिशय मोठ्या पद्धतीने होत होत्या. 2014पासून या धम्म परिषदा भारतातून लोप पावलेल्या आहेत. धम्म लोटससारख्या संघटना आता निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून अशा अपेक्षा आमच्या वाढलेल्या आहेत. आमची संघटना छोटी छोटी आहेत, त्या संघटनांना कुठेतरी एक करण्याचा प्रयत्न सर करत आहेत. मी सरांना खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा एक विषय त्यांनी या विभागात, या नवीन बोईत मांडलेला आहे. हे रोपटं वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ही गरज आहे, काळाची गरज आहे, धम्माला गरज आहे, आम्हाला गरज आहे. आणि ह्या गरजेनुसार आपण धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्म म्हणजे काय हे लोकांना आपण पटवून सांगू शकतो. मनुष्याच्या पापी दुराचारी वर्तनाला बंद घालणे, न्याय नीतिशील सदाचाराचा प्रचार करणे, आचरणशील समाज निर्माण करण्यासाठी धम्म परिषदा आणि धम्म परिसंवाद मित्रांनो फार गरजेचे आहेत. नाहीतर येणारा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला धम्म सांगणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, धम्म म्हणजे काय हो, हे तुम्हाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, परंतु हे सांगणं फार गरजेचं आहे. एकदा तथागत भगवान गौतम बुद्धाला विशाख नावाच्या त्यांच्याच अनुयायाने एक प्रश्न केला. आता मगाशी ह्या ताईने सांगितल्याप्रमाणे धम्म हा मुळात प्रश्न करावाच लागतो. प्रश्न केल्याशिवाय धम्म खऱ्या अर्थानं तुम्हाला कळणारच नाही. आपण जर का प्रश्न केला नाही, समोरच्याला राग आला तरी चालेल, पण प्रश्न करा, त्याचं उत्तर मिळेल आणि त्या उत्तराच्या माध्यमातून धम्म तुम्हाला कळू शकतो. ताईने सांगितल्याप्रमाणे, सराने सांगितल्याप्रमाणे, अहो बुद्धाला इथे प्रश्न करत होती मंडळी, लोक त्यावेळी, तर तुम्ही आम्ही कोण आहो? तर त्या माध्यमातून विशाख नावाच्या बुद्ध अनुयायांनी बुद्धालाच प्रश्न केला की तथागत धम्म म्हणजे काय हो? तर बुद्धानं सांगितलं, मळलेल्या मनाला साफ करणं हा धम्म आहे. मलिन मनाला साफ करणं हे धम्माचं कार्य आहे आणि त्यालाच आपण धम्म समजतो. पुढे बाबासाहेबांनी मलिन मनाला साफ करण्यासाठी धम्म परिषदांची फार आवश्यकता आहे अशा पद्धतीचे विचार मांडलेले आहेत. एवढंच नाही तरी ते पुढे असे म्हणतात, बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर
धम्माच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात? धम्मदीक्षा एकदा घेतली तर धम्माच्या नियमाप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे. आपण पूर्वीसारखेच जातीयतेच्या जोखाडात अडकून देवदेव करत बसलो, आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोचणार नाही. आपल्याला जे साध्य आहे ते आपण साध्य करू शकणार नाही. म्हणून हे जातीचा कायदा केला. कुणी केला? म्हणून हे जातीचा कायदा केला. त्याला वाटलं असतं करू नये तर केलाही नसता, पण त्याने केला. करू द्या, करण्याबद्दल दुमत नाही आहे. त्याची सवय होती, त्या पद्धतीने त्याने कायदा तयार केला. तोच खऱ्या अर्थानं आहे ना, तोच खऱ्या अर्थानं म्हणू, हाच खऱ्या अर्थानं जातीप्रथेचा जनक आहे. लक्षात घ्या मित्रांनो. बुद्ध धम्म हा ब्राह्मणांनी दाबून टाकला होता. सम्राट अशोकाचा वारस, मौर्य घराण्याचा वंशज बृहद्रथ हा त्यांचा ब्राह्मण लष्कर प्रमुख पुष्यमित्र शुंग याच्याकडून मारला गेला व त्यांनी त्यांचे राज्य बळकावून ब्राह्मणी धर्माला राज्यधर्म बनवलं त्यावेळी, आणि त्यामुळे बुद्ध धम्माचा कोंडमारा झाला. हे बुद्ध धम्माच्या राशेचं प्रमुख कारण आहे मित्रांनो. पुढे मुसलमानाच्या स्वाऱ्या आल्या, त्यांनी बुद्ध विहार नष्ट केले, भिकूंच्या कत्तली केली. तो एक फार मोठा बुद्धाच्या धम्माचा ऱ्हास होण्याची एक सुरुवात होती. पण डॉक्टर बाबासाहेब पुढे म्हणतात, ब्राह्मणी धर्मामुळे खऱ्या अर्थानं या धम्माला धोका आहे मित्रांनो. या ब्राह्मणापासून सावध राहा. यांच्या गोड मिठी छुरीमध्ये कधीच तुम्ही स्वीकारू नका, अशा प्रकारचं सांगत असताना शेवटी मित्रांनो मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आहे, बुद्ध धम्म हा मानसिक विकासाचा धम्म आहे. आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्धाची लाट परतवून लावली, परंतु आता बुद्ध धम्माची लाट येईल. नेक्स्ट स्पीकर is a well respected lady, madam, a professor. यंग जनरेशनला सध्या घडवते आहे आणि फार एफिशियंटली घडवते आहे. व्हेरी स्पिरिटेड, खूप सोशली ॲक्टिव्ह आणि अगदी मनापासून कुठलंही काम त्यांचं असतं. त्या या विषयावर बोलणार आहेत. अगदी नॉव्हेल विषय हा पण, जसं आम्ही आधी सांगितलं, आमचं प्रत्येक गोष्ट काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आज आपण ही संयुक्त जयंती जी करतो आहे त्यात महिलांचे समान हक्क व सुरक्षेसाठी सम्राट अशोकाचे कार्य, फार कमी लोकांनी हा सब्जेक्ट वाचला असेल. अरे महिला आणि अशोका काय संबंध आहे? एक फार मोठा चॅप्टर आहे अशोकाच्या आयुष्याचा. आढावा जर आपण घेतला तर हा एक फार मोठा चॅप्टर आहे. लेट अस हिअर फ्रॉम दी एमिनंट प्रोफेसर ऑफ न्यू बॉम्बे, मिसेस आशा बोदले. प्लीज वेलकम हर. जेव्हा आपण बघतो की तथागत गेल्यानंतर 200 वर्षांनी अशोक राजाची जी आपण हिस्टॉरिकल रेलेवन्स बघतोय की अशोक राजा जो आहे की त्यांनी सुरुवातीच्या काळात इथे बराच इतिहास जेव्हा वाचत होती मी तेव्हा बऱ्याचसं कन्फ्युजन आहे, कारण आज आपण बघितलं की डिजिटल मीडियामध्ये खूप चुकीच्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत, चुकीचा इतिहास टाकलेला गेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा खऱ्या गोष्टी शोधणं हे फार गरजेचं असतं आपल्याला. तर इथे जे मी मांडणार आहे की महिलांना समान हक्क जे अशोकाच्या काळात दिलेले आहे. तर जेव्हा अशोकाचा इतिहास आपण 3व्या शतकात बघतो की इतिहासात स्त्रीचं सक्षमीकरण म्हणजे काय हो, ते म्हणजे काय, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. अरे ते बुद्धांच्या काळात जे झालं, जे बुद्धांनी आम्हाला दिलं, तीच वारसा अशोकांनी पुढे चालू ठेवली. म्हणजे हे किती गुरु आणि शिष्य हा जो प्रकार आहे, गुरु शिष्य परंपरा आपल्याला इथे दिसते अशोकांची. ती इथे अशी दिसते की त्यांनी त्या काळात जो आपल्या बुद्ध धम्माला राजाशाही मिळाला होता, त्या राजाशाहीच्या माध्यमातून त्यांनी हा धम्म प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसा पोचेल ह्या चक्रवर्ती सम्राटाचं एक पूर्णपणे आपण म्हणू की त्यांची एक व्यवस्था पण होतं.
आणि त्यांच्यासारखं व्यवस्थापन आज आपण कुठेही बघू शकत नाही किंवा कोणत्याही राजामध्ये आपल्याला ते दिसू शकत नाही. आणि जेव्हा आपण बघतो की बुद्ध शिक्षणाला जो दिलेला राजाश्रय आहे त्याच्यावरती स्त्रियांच्या कल्याणावरती म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यावेळी त्यांनी स्त्रिया अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. महामात्रा ह्या ज्या स्त्रिया अधिकारी आहेत त्यांनी नियुक्ती केली आणि त्यांना अशा जबाबदाऱ्या दिल्या होत्या की तुम्ही स्त्रियांच्यासाठी जे काही कामं आहेत, जे काही व्यवस्थापन आहे याची जबाबदारी तुमची आहे. म्हणजे किती महान उद्देश होता त्यांचा की स्त्रियांचे जे काही त्रास आहे किंवा स्त्रियांच्या ज्या काही अडचणी आहे ती एक दुसरी स्त्री खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकते. त्यामुळे तिथे त्यांनी अधिकारी जो नेमला आहे तो स्त्री अधिकारी नेमला आहे. आणि इथे आपण जेव्हा त्यांचं कार्य बघतो की मौर्यकालीन जो व्यवस्था होती ती पुरुषप्रधान होती, ती पॅट्रियार्कल नोशनची पण होती. पण अशा या पॅट्रियार्कल नोशनमध्ये पण त्यांनी एक मातृसत्ताक जी सिस्टीम आणली की जिथे स्त्रियांनाच त्यांचे अधिकार दिले. स्त्रियांना घडवताना त्यांनी असं विशेषतः बौद्ध प्रचारासाठी जर तुम्ही त्यांचं हिस्ट्री बघितली की त्यांनी स्वतःच्या मुलाला महेंद्राला आणि संघमित्राला त्या काळात श्रीलंकेला पाठवलेलं आहे आणि धम्मप्रचारकाचं काम तू कर याची त्यांना पुढे मुलीला त्यांनी एक आधार दिलेला आहे की तू जा आणि तिथे तू धम्मदीक्षा दे आणि संघमित्राने हे काम पुरेपूर केलेलं आहे. जेव्हा आपण आशिया खंडात बघतो की बौद्ध धम्म जो आहे आजही तो जीवित का आढळतो, तो आढळतो कारण तिथे त्यांनी तो धम्म जो आहे तो जपून ठेवलेला आहे, त्याचा वारसा जो आहे तो जपून ठेवलेला आहे. आणि भारतामध्ये याचा जो ऱ्हास झालेला आहे किंवा आपण असं म्हणतो की स्त्रिया, भारतातली ज्या स्त्रिया आहेत ना, कधीतरी मला असं वाटतं की स्त्रियांनी पण हा ऱ्हास केलेला आहे. कारण आम्ही स्त्रिया भलतीकडे वळत जातो, बुवा बाबा आणि नको त्या गोष्टी, जादूटोणा. आज आपण बघतोच आहे सामाजिक जे प्रश्न दिसतात आहे ते बऱ्याचशा ठिकाणी स्त्रियांना हाताशी धरून या योजना राबवल्या जातात, या चुकीच्या योजना राबवल्या जातात आपल्या समाजात. आणि ह्या सगळ्याचाच आपण जेव्हा बघतो की बुद्ध धम्मामध्ये परंपरेनुसार जेव्हा समान वागणूक आपल्याला मिळते तेव्हा निश्चितच समाजामध्ये आपल्याला प्रगती दिसते. जेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की एक स्त्री शिकली की पूर्ण घराची प्रगती होते, त्याच प्रकारे अशोकाने हीच आयडियॉलॉजी त्या काळात मांडलेली आहे. म्हणजे किती साम्य आहे यांच्या विचारांमध्ये की तथागतांचे विचार, अशोकांचे विचार आणि 2500 वर्षानंतर बाबासाहेबांचे विचार, किती साम्यता आपल्याला दिसते की स्त्रियांसाठी यांच्या मनात किती आदर, किती भावना, किती करुणा आणि किती दया इथे आढळते. आणि याचनुसार मी असं सांगते की इथे मला बोलण्याचा वेळ दिला, सरांचं त्याबद्दल आभार. ॲज यू राईटली सेड, अशोका खरंच त्याला आपण पायोनियर म्हणता येईल स्त्री हक्काबद्दल. आता गंमत अशी आहे की सगळ्यांना आपली सिंधू घाटी सभ्यता माहिती आहे, हरप्पा. आश्चर्य वाटेल तुम्हाला, जी इतकी प्रगत सिव्हिलायझेशन होती किंवा सभ्यता होती त्यात मातृसत्ताक ही प्रथा होती. मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, बाहेरनं पाहुणे आले आणि दिली ओसरी आणि बुदू पाय पसरी म्हणतात ना, खेड्यापाड्यात ही म्हण आहे. पहिला शब्द मी उच्चारत नाही, दिली ओसरी आणि बुदू पाय पसरी. आमच्या गावात ही म्हण फार फेमस होती. तसं झालं आणि मातृसत्ताक पद्धती पितृसत्ताकमध्ये बदलण्यात आली. आता तीच पद्धत, ज्या पद्धतीमध्ये इतकी भव्य, दिव्य आणि प्रगत सभ्यता या देशामध्ये होती, तीच प्रथा 2200 वर्षापूर्वी सम्राट अशोकांनी परत आणली. किती आश्चर्य आहे. आज आपण सगळीकडे पूर्ण मिनिस्ट्रीमध्ये डिपार्टमेंट ऑफ वुमन डेव्हलपमेंट अँड चाइल्ड डेव्हलपमेंट बघतो. कुठून आला हा कन्सेप्ट? ह्या इन्स्टिट्यूशन्स ज्या बाबासाहेबांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमुळे
डेव्हलप करायला सांगितल्या. कुठनं आला हा कन्सेप्ट? हा कन्सेप्ट अशोकाच्या वेळेला अशोकाने डेव्हलप केला. देर वॉज अ फुल डिपार्टमेंट ऑफ वुमन डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट इन अशोकाज टाईम, जसं मॅडम म्हणाल्या. आणि त्याचं आधिपत्य फक्त स्त्री करायच्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, माझी जी कॉन्स्टिट्यूशनची जी तत्त्व आहेत तिन्ही माहिती आहे तुम्हाला, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. मी काही फॉरेनमधनं नाही आणलेली, ती माझ्या बुद्धापासून मी घेतलेली आहे. आणि बुद्धाचा खरा वारसा चालवणारा म्हणजे सम्राट अशोक. थँक्यू वन्स अगेन मॅडम फॉर टेकिंग अस टू द हिस्ट्री. फ्रेंड्स, द नेक्स्ट स्पीकर इज ऑल्सो वन ऑफ द यंगस्टर्स. I think he is doing law. The name is very intriguing. नाव आहे परिचय जाधव. अगेन लाईक तिशा, परिचयचा काय परिचय द्यायचा? तुमच्या पुढे पूर्णच्या पूर्ण परिचयच मी प्रेझेंट करतो. प्लीज वेलकम मिस्टर परिचय जाधव. तर किस्सा असा आहे की मधल्या काळात खूप साऱ्या अडचणी होत्या, खूप साऱ्या गोष्टी वरखाली होत्या. सो मी पण खूप स्ट्रगल करत होतो आणि त्या टायमाला मला फोकस करणं खूप हार्ड होतं. अँड मी ट्राय केलं की मी फोकस करू, पण ते व्हायचं नाही. तर मी काही यूट्यूब व्हिडिओज बघायला लागलो, काही ॲप्स डाउनलोड केले जे मेडिटेशन ॲप्स आहेत. पण ॲक्सिडेंटली मी अशा एका ॲप थ्रू मेडिटेशन शिकलो, जिथे मी 3 मिनटापासून 20 मिनिटपर्यंत मी माझी जो प्रवास आहे मेडिटेशन करण्याचा तो मी सक्सेसफुली पार पाडला. बट त्याच्यामधून मला काय भेटलं तर मला सांगायला आवडेल की मी जे प्रॉब्लेम्स फेस करत होतो माझ्या लाईफमध्ये रेग्युलर डे टू डे जीवनामध्ये, ते सर्वाचा जो रिझन आहे तो कुठेतरी मी आहे. कुठेतरी सर्व जे इफेक्ट्स अँड कॉजेस आहेत ते कुठेतरी माझ्या थ्रू मी त्यांचं सफरिंग सुरू आहे. सो हे एक प्रतिज्ञा समुद्रपातचा एक खूप मोठा नियम आहे की कॉज काय आहे, कार्यकारणिका काय आहे, चेन ऑफ ॲक्शन्स काय आहेत, तुमचे डे टू डेचे जे रिलेशन्स आहेत ते का आणि कसे सुधारतील, हे खूप जास्त प्रतिज्ञा समुद्रपातचा एक काय म्हणतात एक लॉ आहे. म्हणजे जर आपण बघा, आपण जेव्हा या मेडिटेशन स्टेटमध्ये जातो, आपण जेव्हा बसतो तेव्हा आपले न्यूरॉन्स न्यू न्यूरॉन्स, जसं डॉक्टर आपल्याला बोलले की आपण न्यूरॉन्स सेट्स काय म्हणतात अजून जन्म घेतात, आपण अजून एक्सपिरियन्सेसमधून जातो. तसं हे जे न्यूरॉन्स आहेत ते आपल्याला हेल्प करतात रिलॅक्स डाऊन करायला, न्यू एक्सपिरियन्स, न्यू कन्व्हर्सेशन्समधले जे काय म्हणतात मुद्दे आहेत आपण नीट समजून घेऊ. आपण पटकन रिॲक्ट नको करू, आपण डिलेड रिॲक्शन्स देऊ. याच्याने काय होतं, आपण गोष्टींना अजून नीट बारकाईने समजतो आणि त्याचा हेल्प मला खूप. अजून एक जो बेनिफिट आहे मला सांगायला आवडेल की कंपॅशन. भगवान बुद्धांनी जेव्हा आपण भगवान बुद्धाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले समोर काय येतो, कंपॅशन, करुणा, मैत्रीभाव. तर मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल की काही टाईम आधी मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो अँड जेव्हा मी या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये गेलो मला समजलं हे सगळे अटॅचमेंट्स आहेत. आपण जेवढं पण अटॅचमेंट्सला आपण धरून राहू अशा जगामध्ये तेवढं आपण जास्त आपण त्याच्या खोलपर्यंत अडकत जाऊ आणि आपण नवीन गोष्टींना आपण आपण बघूच शकत नाही. आपण नवीन गोष्टींकडे आपण पुढे जाऊच शकत नाही. त्याचा रिझन आहे इग्नोरन्स. जी माझी जर्नी होती 3 मिनटापासून 20 मिनटापर्यंत, त्याच्याने मी स्वतःला रिडिस्कवर केलं. मी लोकांना नीट समजू शकलो आहे आणि आता माझ्याकडे काही असे अटॅचमेंट्स नाहीत. सो मी नीट पद्धतीने माझ्या गोल्सवर, माझ्या लाईफमध्ये मी खूप जास्त मोटिवेटेड राहतो. मला आता दुसरं काही नाही, मला माझे लोक धम्म यासाठी जास्त काम करायला आवडतं. सो लेट्स लर्न and let's march ahead. Now the last speaker
is known to everybody in this locality and beyond this also. त्यांचा परिचय मी करून देणं काही इतकं योग्य पण नाही. ते स्वतःच इतके प्रसिद्ध आहेत या एरियामध्ये, आणि आपण ज्या एका वास्तूमध्ये इथे बसलो आहोत ती त्यांचीच निर्मिती आहे, आणि ते एका रिव्हॉल्युशनरी अशा विषयावरच बोलणार आहेत. खरं तर मी बराच वेळ झाल्यामुळं किंवा गेल्या अनेक दिवसामध्ये मला बंदिस्त, मग सुनील कांबळे म्हणाले की आम्हाला बंदिस्त असा अभ्यास करून बोलायची सवय नाही, आणि अभ्यास करून परीक्षा देण्याचा आमचे विषय, वर्ष, वय सगळं संपलं, तरीसुद्धा अभ्यास करून बोला असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मग फार मोठं बांधल्यासारखं कोणीतरी वाटतं. बांधून कुठंतरी एका खांबाला ठेवलं आहे असं वाटतं, मग बोलायचं काय. पण हे सगळं करत असताना आमच्यासारखा माणूस, विलाजी पुस्तकं घेऊन तुम्ही अख्खा दुनियेचा इतिहास सांगता, आम्हाला आमचा घरचाच इतिहास सांगताना फार मोठी मारामारी असते, आणि तिथं फार मोठा ज्याची विरासत आहे, ज्या विरासतेची आपण या ठिकाणी धारोर आहात, त्या विरासदाराच्या सम्राट अशोकाचा इतिहास सांगायचा, जो लपलेला, या भारतानं लपवलेला इतिहास जो आपण सांगायला जातो, तो शोधून परत त्याच्या संबंधी भाष्य करायचं, ही सर्वसामान्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही. सम्राट अशोक जन्माला आलो त्या आपल्या पैशाच्या नोटीवर पाहिला. सम्राट अशोकाला अनेक ठिकाणी चक्र पाहिलं, बाबासाहेबांनी दिलं ध्वजावर सम्राट अशोकाचं चक्र. वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा आपण सम्राटला बघतो तेव्हा असा एक भाग ह्या भारताचा नाही जिथे सम्राट अशोकाचं अस्तित्व नाही. पण तो आपण किती लोक बोलतो, किती लोक सांगतो, हे जरा फार मोठं अडचणीचं आहे. विरासत आमची, राज्य करतायत दुसरे, आणि आम्ही तिथं वागतोय ते गुलामासारखे वागतोय, आम्ही तिथं वागतोय त्यांच्या अंकितासारखे वागतोय. खरं तर हे आपली सत्ता आहे, हे आपलं राज्य आहे, हे आपला पूर्वज आहेत, आणि तिथं मात्र आपण वेगळ्या पद्धतीने वागतोय. जेव्हा आपण सम्राटाला बघतो, जन्माला आल्यापासून राजा बिंदुसारचा पुत्र, राजघराण्यातला चंद्रगुप्ताचा वारस या ठिकाणी तो निर्माण होतोय, आणि त्याच्या निर्मितीच्या नंतर त्याच्या नशिबामध्ये अहवेल नाही येते. राजाचा पुत्र सुशील पहिला, अशोका शेवटचा, पण त्याच्या कपाळामध्ये त्याला प्रत्येक ठिकाणी अवहेलनेने वागावं लागतंय. अधिकार ज्यावेळी असतात ते अधिकार मिळत नाही, त्याच्यामध्ये त्याच्या मनातली अस्वस्थता अनेक वेळेला त्याला चंड अशोकाकडे घेऊन जाते. त्याला कोण चंडाळ म्हणायचं, कोण चंड म्हणायचं, आणि याच्यातून त्याचं म्हणजे परिवर्तन होत गेलं किंवा त्याच्यामध्ये ती क्रूरता येऊन गेली. त्याच्यामध्ये फार मोठे आख्यायिका आहेत. कधी कधी पाटलीपुत्रामध्ये एक असा महल होता, त्या महलमध्ये तिथं असलेल्या माणसानं जाण्याचा मार्ग होता, पण बाहेर त्याला येता येत नव्हतं, त्याला मारल्याशिवाय तो त्याला सोडत, हे आख्यायिका आहेत. म्हणजे त्याच्या चंडाळपणाची आख्यायिका अतिशय क्रूरपणे दाखवलेली आहे इतिहासामध्ये. मी डिटेल सांगण्यापेक्षा मी डॉक्टरनी मला बघितलं की ते एक पुस्तक होतं अशोक सम्राट, मला ते 2-3 वेळाला म्हणाले कसा अभ्यास चाललाय. मी म्हटलं अहो मी अभ्यास नाही करत, मी फार मोठं आहे, ते फक्त तुम्हाला बघण्यासाठी मी पुस्तक ठेवलंय. पण मी खरंच वाचलंय, ते पुस्तक मी वाचून काढलेलं आहे. मी घरामध्ये पण माझा वेळ सम्राट अशोक टी व्हीवर लावायचो आणि त्याच्यातली माहिती करायचो, आणि तिथं मी बरीचशी इथं मी माहिती देऊ शकतो. पण तुम्ही सगळेजण सकाळपासून आलाय, जेवणही करायचं आपल्याला, आणि आपल्याला ऐकायचं आहे या ठिकाणी विलासजी खरातना बरोबरच अनेक कार्यक्रम आहेत. एक निबंध स्पर्धा डॉक्टर साहेबांनी ठेवली होती, अप्रतिम निबंध लिहिलेले सगळ्यांनी त्यांनी भाग घेतला, अभ्यास केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी आणि तुमचंही सगळ्यांचे मी या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही खूप चांगले प्रयत्न केलेत. मी ज्या 5 लोकांची सुरुवातीला नावं केलेत, हे पंच भिक्खू, पंच वज्य भिक्खू संघ आहे, आणि तो ज्याचा बुद्ध धम्माचा प्रसार केला तसाच
हा धम्म लोटस आपली वाटचाल चालेल. त्या वाटचालीमध्ये मला जेवढा तुम्हाला सहभाग देता येईल तेवढा मी देणार आहे. हे आदरणीय डॉक्टर विलास खरात सर यांचे शिक्षण औरंगाबाद म्हणजे आताचे जे आहे संभाजीनगर इथे पीपल एज्युकेशन सोसायटी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतरानंतर झालेले या संस्थेमध्ये मिलिंद कॉलेजमध्ये झालेले आहे. ते मराठी जर्नलिझम फुले आंबेडकर थॉट यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तसेच त्याच विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये PhD पण त्यांनी पूर्ण केलेली आहे. डॉक्टर विलास खरात सर हे एक प्रख्यात लेखक, विचारवंत व बौद्ध धम्माचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून भारतामध्ये ओळखले जातात. सरांचे जवळजवळ 65 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सध्या ते 24 वर्षापासनं पूर्णवेळ सामाजिक कार्यात कार्यरत असून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करीत आहेत. अशा या मान्यवर प्रमुख वक्त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्टेजवर स्वागत करूया. खरात सर. सम्राट अशोककालीन समाज, ये इस एक लाइन में ये सम्राट अशोककालीन समाज, चित्त किसका? अशोक का. सम्राट अशोक की सत्ता और सम्राट अशोककालीन समाज. बाबा साहब आंबेडकर ने एक स्पीच के लिए उनको लाहौर में इनवाइट किया गया था 1935 को, और उनको विषय दिया गया था जाति का कैसे विनाश करे, एनिहिलेशन ऑफ कास्ट. तो बाबा साहब आंबेडकर ने उस किताब में एक स्टेटमेंट लिखा है कि अगर सम्राट अशोक को माइनस कर दिया जाए तो भारत को इतिहास ही नहीं है. काला कुट्ट इतिहास है, अंधेरे का इतिहास है. 1935 को बाबा साहब आंबेडकर का वो भाषण बहुत विवादित हुआ क्योंकि वो डिलीवरी नहीं होने दिया गया. बाबा साहब ने कहा था हिंदू के तौर पर मेरा आखिरी भाषण रहेगा. आयोजक लोग कह रहे थे इसमें से काना मात्रा निकाल दो, ये पैराग्राफ निकाल दो. बाबा साहब अम्बेडकर कह रहे इसका काना मात्रा भी नहीं बदल होगा. तो वो स्टेटमेंट बाबा साहब अम्बेडकर का इतनी प्रतिक्रिया भारत में भूचाल लाया कि गांधी जी ने उनके हरिजन अखबार में इसके ऊपर टिप्पणी की, ये अशोक राजा का जिक्र करती. और रत्नागिरी का एक ब्राह्मण थे विनायक दामोदर सावरकर, इसने इस किताब के प्रतिक्रिया में 300-350 पेज का एक किताब लिखा और उसका शीर्षक रखा 6 सुनहरे पन्ने. तो बाबा साहब अंबेडकर ने ऐसा क्या कहा था जिसे विवाद हो जाए? और सावरकर को इसका प्रतिक्रिया देने की जरूरत क्यों पड़ी? सावरकर ने प्रतिक्रिया में यह लिखा कि बृहद्रथ मौर्य जो अशोक राजा का परपोता था उसको हमारे ब्राह्मण पुष्यमित्र शुंग ने अंदर घुस के मारा, ये हमारा पहला सुनहरा पन्ना है. अशोक राजा को भारतीय समाज नहीं समझ रहा है, अशोक राजा को दुनिया के लोग समझ रहे हैं. अशोक राजा को दुनिया के लोग क्यों समझ रहे हैं?
क्योंकि दुनिया के लोगों को पता चल गया अशोक राजा ने दुनिया तक अपने धम्म महामात्य भेजे थे, धर्म प्रचारक भेजे थे, और उसके कारण दुनिया विकसित हुई। अभी एक फॉरेन लेखक है ओलिवेले, उन्होंने अशोक राजा क्या कहना चाहते थे अभिलेख में, उसके माइंड में क्या चल रहा था, इसका एक किताब लिखा है, अशोका अ पोर्ट्रेट ऑफ फिलोसोफर ऑफ किंग। राजा राजा होता है, मगर ओलिवेले कह रहे ये फिलोसोफर है। मैडम बता रही थी कि वो सभी संप्रदाय का आदर करता था। और फिर उन्होंने मैडम रोमिला थापर का भी जिक्र किया। अब रोमिला थापर बदल गई है। आज उनका मैंने बयान देखा कि उन्होंने कहा बीजेपी ये एकेडमिक क्षेत्र के आतंकवादी है। आज मैंने उनका स्टेटमेंट पढ़ा, रोमिला थापर का वीडियो मैंने सुना, तो रोमिला थापर कह रही है कि बीजेपी ये एकेडमिक क्षेत्र के टेररिस्ट है। मगर यही रोमिला थापर मैडम ने 90 के दशक में डिक्लाइन एंड फॉल ऑफ एम्पायर अशोका, ये अशोक के खिलाफ जाकर किताब लिखी और उसने आरोप लगाया कि अशोका बुद्धिस्ट ही नहीं था। और इसके लिए आधार क्या बना, वो कह रही है कि वो अलग ही धर्म का प्रचार कर रहा था। ये शब्द बौद्ध साहित्य में नहीं है, धम्म महामात्य रज्जुक, इस आधार पर उसने इंटरप्रेट किया कि वो अलग ही धर्म का प्रचार, उसका बुद्ध धर्म से कोई संबंध ही नहीं है। रॉयल एशियाटिक सोसाइटी में राजस्थान में अशोक राजा का रॉक एडिक्ट मिला, वहां से उसको निकालकर रॉयल एशियाटिक सोसाइटी के कोलकाता के म्यूजियम में उसको रखा हुआ है। उसके ऊपर सम्राट अशोक ने कहा कि आप त्रिपिटक, इतना बड़ा त्रिपिटक पढ़ नहीं पा रहे हो तो कम से कम बुद्ध के ये 7 जो सूत्र है इसका पठन करो। मैं बुद्धिस्ट होने के नाते मैं आपको बताना चाह रहा हूं। तो क्या इतने बड़े विद्वान को समझ में नहीं आ रहा था क्या? अशोक राजा को हम इसीलिए नहीं समझ रहे हैं क्योंकि हमको अशोक राजा की किंवदंतियां ही पता है, अशोक राजा का हिस्ट्री पता ही नहीं है। एक बड़े लेखक है, विद्वान है, आर्कोलॉजिस्ट है, इटली के है, वेरार्दी, उनका नाम है मिस्टर वेरार्दी। उनका एक किताब हर एक व्यक्ति को पढ़ना चाहिए जो आज का रिलेवेंस है, आज का रियल हिस्ट्री है। उस किताब का नाम है डाउनफॉल हिस्ट्री। वेरार्दी का कहना है कि भारत में जो इतिहासकार वर्ग है वो ब्राह्मण है और वो मूलतः अशोक और बुद्ध के विरोधी है। इसलिए वो सच्चा इतिहास बताने की बजाय काल्पनिक किंवदंतियां, मैथोलॉजी उनके साथ जोड़कर प्रस्तुत करते हैं। इस वजह से वास्तविक इतिहास सामने नहीं आता है। उन्होंने इंडियन हिस्टोरियन को कहा दे आर नॉवेलिस्ट। वो एक उपन्यासकार है, जो हम पढ़ रहे हैं वो नॉवेल है। जैसे अशोक को हमें देखना है, अशोक को हमें समझना है, तो हमें प्राथमिक सोर्स 4वीं शताब्दी और 7वीं सेंचुरी में आए हुए फाहियान और युवन संघ को पढ़ने से अनुमानता पता चलता है कि अशोक राजा इतना महान था कि उसने 84,000 विहार बनाए थे और जगह जगह पर उसने स्तूपों का निर्माण किया था। और वो कैसे थे, उसका भव्य दिव्य रूप कैसा था,
वो देखने के लिए ये चाइनीज मंक्स आए, उनको तक पता है। ब्रिटिश आने के बाद अशोक की लिपियां मिलना शुरू हुआ, अशोक के पिलर मिलना शुरू हुआ, स्तूप मिलना शुरू हुआ। रॉयल एशियाटिक सोसाइटी की स्थापना शुरू हो गई सर विलियम जोन्स के द्वारा। वो संस्कृत विद्वान था। यही वो सर विलियम जोन्स है जिसने मनुस्मृति का 1792 में अनुवाद किया, जो पहली बार मनुस्मृति अंग्रेजी में ट्रांसलेट होके आई। सर विलियम जोन्स ने अशोक राजा के इंस्क्रिप्शन के नकाशे बनाए यानी उसका प्रतिचित्र बनाया और वाराणसी के ब्राह्मणों को जाहिर विज्ञापन देकर अनाउंस किया गया कि जो कोई इस लिपि को पढ़ के बताएगा उसको मुंह मांगा इनाम दिया जाएगा। बहुत बड़ी समस्या है भारतीय समाज में। अशोक राजा को एक कारण के कारण ढूंढा नहीं जा रहा है, और वो समस्या क्या है कि जो जो महान होते हैं उनके गुरु ब्राह्मण बताए जाते हैं। बरं, याच्यानंतरचा आपला प्रोग्राम म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर्स, विच इज वन ऑफ माय ऑल्सो व्हेरी फेवरेट. Incidentally, we have got an authority with us. So anybody who wants to have a question, I would request Dr. Vilas Kharat to come on the stage and please occupy it. माझा प्रश्न विलास सरांना आहे, विलास खरात सरांना आहे. माझे दोन प्रश्न आहेत, आजच्या लेक्चर संबंधीच आहेत. आणि आजचा जो समाजामध्ये जो आज ज्वलंत प्रश्न जो आपण त्याला फेस करतो आहे त्या प्रश्नावर आहे. पहिला प्रश्न आहे, SC मधील अबकड वर्गीकरण जर लोकसंख्येच्या प्रमाणावर न करता प्रगत अप्रगत गट असं केले तर बौद्ध समाजाचे नुकसान कसे ते स्पष्ट व्हावे, हा पहिला प्रश्न आहे. आणि त्यालाच जोडून उपप्रश्न असा आहे की SC/ST कमिशन ही संविधानिक यंत्रणा असताना बदर आयोग हा एक समितीचा वैधानिक आयोगच बेकायदेशीर नाही काय, आणि तो जाहीर न करता त्यावर हरकती मागवणे म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हे एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न सर आपण जनगणनेबाबत आहे. जनगणनेबाबत मला वाटतं जनगणनेमध्ये धर्म बौद्ध न लिहिता जात कॉलममध्ये महार लिहिले तरच SCमध्ये गणना होते. आपण तर SCमध्ये नोंद न झाल्या जर आपण महार लिहिले नाही तर SCची नोंद न झाल्यामुळे बजेट प्रोव्हिजन कमी होते असा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दावा आहे. हा प्रश्न आजच्या बाबासाहेबांच्या वैचारिक दृष्टिकोनातून कसा हाताळणे गरजेचं आहे ते स्पष्ट व्हावे. घटनेमध्ये काय मुद्दा आहे त्याच्यावर रिझर्वेशन आहे. प्रगत कोणाला म्हणायचं अप्रगत कोणाला म्हणायचं हा मुद्दा क्रिमिलियरशी संबंधित आहे. तो जो युक्तिवाद कोर्टात केला त्यांनी, त्याच्यात एक जज होता, त्याचं नाव विसरलो, त्यांनी कॉमेंट केली की हे रिझर्वेशनचं भूत किती दिवस पाळायचं. बेसिकली रिझर्वेशन समाप्त केलेलं आहे. या मुद्द्यावर लोकांनी एकत्रित येऊ नये याच्यासाठी अबकड आहे, हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही घटनात्मक पदावर आहात आणि तुम्ही रिझर्वेशन खतम करत आहात, या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ नये यासाठी ही भूमिका आहे. पण प्रगत अप्रगतचा शब्दाचा अर्थ हा क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर याच्याशी आहे. जस्टिस सावंत साहेब होते, त्यांना मी हा प्रश्न केला होता, जनगणनेच्या बाबतीत होता तसा तो. पण ते असं म्हटले की 56ला एका जातीने धर्मांतर केलं, मग ती जात 60-65 वर्षामध्ये अंबानीच्या बरोबर झाली का? असं काही कोणता बदल झाला का? असे काही आकडे आहे का सरकारकडे? तर ते भिडवण्याचा कार्यक्रम आहे एक मुद्दा. दुसरा मुद्दा की बदर कमिशन सार्वजनिकच करत नसेल मग तुमच्या वर्गीकरणाला काय किंमत आहे? आम्हाला पाहू तर द्या ना की आम्ही किती प्रगत झालो. काय बदर चा जो जस्टिस बदर होता तो कोणा बौद्ध वाड्यात गेला होता का? मुंबईमध्ये कुठल्या विहारामध्ये लोकांना गोळा करून त्यांनी सर्वे केला होता का?
काही आम्हाला आठवत नाही सर्वे झाला होता म्हणून. तो सर्व डाटा फेक आहे म्हणून ते सार्वजनिक करत नाही आहे. तिसरा मुद्दा आहे, अबकडं तोपर्यंत लागू होत नाही जोपर्यंत बदर कमिशन समोर येत नाही, सार्वजनिक होत नाही, अशी आपली भूमिका असली पाहिजे. म्हणजे स्वयंवर बोलवलं आणि मुलगीच दाखवे ना, सगळ्या लोकांना बोलवलं स्वयंवराला या आणि तुम्ही परीक्षा पण ठेवली आणि मुलगीच दाखवे ना तुम्ही, हे काही बरोबर नाही. याला स्वयंवरच म्हणता येत नाही. तो जो वैचारिक मुद्दा आहे की जनगणनेमध्ये महार लिहिल्याने काय फायदा आहे, बाबासाहेबच म्हणत आहे की मी इलेक्शन आता येत्या इलेक्शनमध्ये रिझर्व्ह सीटवर उभं राहणार नाही. आता तो मुद्दा मी स्वतः भीमराव आंबेडकरांना भेटणार आहे, बाळासाहेब आंबेडकरांना भेटणार आहे आणि आम्ही आता समजा काय गरज आहे की 15 दिवसात आम्ही बौद्धांनी जनगणना केली पाहिजे म्हणून. तुम्हाला जनगणना करायची होती 2020-21ला, तुम्ही केली नाही आणि आता तुम्ही 15 दिवसाची मर्यादा घालता. आमची भूमिका ही आहे की जनगणना वाढवा. तुम्ही उलट लेट 6 वर्ष लेट केली आहे, तर आमचा अगोदर आम्हाला कोड बनवून द्या, एक सत्र बोलवा. तुम्ही रातोरात EWSचा कायदा पास करू शकता, मग बौद्धांसाठी एक कायदा तुम्ही पास का करत नाही असेंब्लीमध्ये, एक सेशन बोलवून की जर यांनी फारकत घेतली आहे, हिंदू धर्माला यांनी सोडून दिला आहे, तर यांच्यासाठी बौद्ध कोड असला पाहिजे, ते बनवा आणि मग त्याच्यानंतर जनगणना घ्या. वैद्य सर वगैरे ही जी मंडळी जे ते प्रेशराईज करतायत. मग आपण विद्वान वगैरे आता विषय काढला, मग हे सांगतात की बौद्धांनी मारदात किंवा मांग वगैरे किंवा चमारने लोकांनी घेतलेलं धर्मांतर आहे तसं लिहायला सांगतात. पण एका ठिकाणी बाबासाहेब अल्पसंख्याकमध्ये आपल्याला बौद्ध म्हणून नोंद करायला सांगतात आणि इथे आपले लोक असे करायला, पण आपण जायचं कुठे हे स्पष्ट व्हावं. बौद्ध धर्म हा अल्पसंख्याक लोकांचा धर्म नसून येत्या काळात बौद्ध धर्म हा बहुसंख्याक बहुजनाचा धर्म राहणार आहे. आपण अल्पसंख्याकाच्या जैन आणि पारशी लोकांसारखी कमी जात म्हणून राहायची का, कमी समूह म्हणून राहायचा आहे का? तर बाबासाहेबांची ही भूमिका नाही आहे. तुमच्या माहितीसाठी 16 डिसेंबरला मुंबईला धर्मांतर होतं. 23 डिसेंबरला उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये धर्मांतर होतं. या 56 तारखा आहेत आणि बाबासाहेबांचा ड्रीम होता, डायरेक्ट नियम आहे की मी 2 वर्ष जर जगलो तर मी SC ST OBCला बौद्ध म्हणूनच मरेल. पण बाबासाहेब अचानक गेल्यामुळे हे सगळे संभ्रम तयार झालेले आहे. बौद्ध धर्म हा अल्पसंख्याकाचा धर्म नाही आहे. बाबासाहेबांना असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे, ते आपण इंटरप्रिट करत आहोत. जर मग अल्पसंख्याक आहोत मग SCचं सर्टिफिकेट काय मिळते आपल्याला? आपण SCचं सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे. हा पण एक संभ्रम आहे. मी तुम्हाला थोडं ज्ञान व्हावं म्हणून माहिती देतो. बाबासाहेबांचा मृत्यू झाला 56 साली 6 डिसेंबरला. 57ला इलेक्शन आलं, महाराष्ट्राच्या लोकसभा झाल्या आणि महाराष्ट्राच्या असेंब्ली झाल्या. मुंबईमध्ये नागपूरमध्ये 2 लोक उभे राहिले. तसं पाहिलं तर बाबासाहेबांच्या उत्तर आयुष्यातच गट बनली होती आणि बाबासाहेब गेल्यानंतर गटाला जास्त हवा भेटली. 2 गटातल्या लोकांनी 2 कॅन्डिडेट उभे केले. एकाचं नाव होतं मेश्राम आणि एकाचं नाव होतं शंभरकर. आता एक निवडून आला आणि एक पडला. पण आपल्या गटात आपल्या RPIचे जे गट होते त्या काळातले, त्याच्यात वकील पण खूप होते. यांचे वकिली डोकं चालायचं, गटामध्ये वकिली डोकं. एका गटाचं म्हणणं काय झालं, हा निवडला कसं काय, हा हारला पाहिजे होता. मग ते म्हणे आता जिंकला नाही याला कोर्टातून हारू, का तर आपला गट चालला पाहिजे. तर मेश्राम व्हर्सेस शंभरकर अशी नागपूरमध्ये केस गेली. आपल्याच एका गटाने काय म्हटलं की आम्ही सगळे धर्मांतरित बौद्ध आहोत. मग हा राखीव मतदारसंघातून कसं काय उभा राहिला? बघा, आपल्या एका गटाने आपल्याच माणसाच्या विरोधात एक लॉजिक प्रश्न उभा केला
की आता आम्ही महार नाही आहो, आता आम्ही कोण आहो, आम्ही बौद्ध आहो. मग बौद्ध व्यक्ती रिझर्व्ह सीटवर कसं काय उभा राहतो? या मुद्द्यावर नागपूर कोर्टामध्ये केस गाजली. एक 80 वर्षाचा नियोगी नावाचा एक ब्राह्मण होता, RSSचा ब्राह्मण. त्यांनी वकिली सोडलेली होती. तरी काळा कोट अंगावर टाकला आणि कोर्टात आला आणि त्यांनी दुसराच युक्तिवाद मांडला. त्यांनी काय मांडला की धर्मांतरित झालेल्या बौद्धांना रिझर्व्ह सीटवर उभा राहता येतं की नाही येतं हा दुय्यम मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जी दीक्षा घेतली ती लिगल आहे की इलिगल आहे हा मुख्य मुद्दा आहे. आणि त्या जजनी निकाल दिला की आंबेडकरांची धर्मांतर अवैध आहे, इलिगल आहे. हे पाहिल्यावर असं दिसत आहे की त्या काळात पण आमच्या लोकांची टेस्ट होत होती जशी आज आमची होत आहे. आणि मग त्यांनी हटकून बाबासाहेबांच्या धर्मांतराला इल्लिगल घोषित केलं. मग नागपूरमधून काही 4-8 रुपया गोळा केला आणि मग एक आवळे बाबू, नागपूरमध्ये एक वकील होते बॅरिस्टर आवळे बाबू, ते सुप्रीम कोर्टात गेले आणि 1964ला मग सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की आंबेडकर साहेबांचं धर्मांतर हे लिगल आहे. म्हणजे 1956, 1957 ते 1964पर्यंत बाबासाहेबांचं धर्मांतर लिगल आहे की इल्लिगल आहे याच्यासाठी भांडावं लागलं. आपण जरा थोडं शहाणपणाने विचार करायला शिकलं पाहिजे. पहिला मुद्दा असा, तुम्ही स्टॅटिस्टिक्सप्रमाणे जर बघाल 11पासूनचं जे सेन्सस सुरू झालं ते बरोबर 47-51पर्यंत व्यवस्थित होतं. काय होतं त्याच्यामध्ये? म्हणजे हा मुद्दा कोणी काढला आहे? मांग म्हणतात आम्हाला हवं आहे. अथवा रूलर्सचं इंटेन्शन काय आहे? रुलिंग पब्लिकचं, त्यांना जे काही अपोज करणारे आहेत उनको कुछ तो भी सबक सिखाना चाहिए. मग त्यांना अपोज करणारे कोण आहेत? आंबेडकरवादी धर्मांतरित झालेले महार. अब साला उनसे हम तो लड़ नहीं सकते हैं, हम तो पंगु है. लड़ेंगे तो भीमा कोरेगा होगा. कौन लड़ने वाले दूसरी मार्शल रेस कौन सी है? तो मांग है. इतिहास बताता है कि दूसरी मार्शल रेस है जो वो मांग है, इनको लड़ाओ. लेकिन वो भूल जाते हैं कि ये कभी कभी उनके दिमाग से जो निकलता है उसमें बुमरैंग भी हो सकता है. 47पर्यंत आणि 51पर्यंत तुम्ही संख्या लक्षात घ्या. महारांची चौपट संख्या आहे मागांपेक्षा, चौपट. अचानक 66मध्ये ती जवळपास सारखी होते आणि ते स्टॅटिस्टिक्स हे दाखवतात सगळ्यांना. बघा, मागांची पण एवढीच आहे, महारांची पण एवढीच आहे. महार एवढ्या मोठ्या पदाला पोहोचले, मांग तिथेच राहिले. लुक ॲट इट. संख्या तेवढीच आहे. किती डिसेप्शन आहे हे, किती भ्रमित करणार आहे. बरं, तर संख्या सारखी झाली आहे हे व्यवस्थित आहे, पण ती का झाली आहे हे सांगत नाही आहे. 56ला आपल्याला दीक्षा मिळाली, त्यामुळे ते जे महार होते ते बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध लिहायला लागले, बौद्ध सांगायला लागले, महार बोलू नका म्हणायला लागले, आणि म्हणून ही स्टॅटिस्टिक्समध्ये संख्या कमी दिसते आहे. माझा एक वेगळा मुद्दा आहे. अनेक वर्षांमध्ये खरात साहेब आणि वामन मेश्राम साहेब यांचे आम्ही हे बघत होतो व्हॉट्सअपवरती. हल्ली तसं काही ते दिसत नाही. आणि आपल्या लोकांच्या दोन चांगल्या एक विचारांचे व्यक्ती एकत्र काही दिवस राहतात आणि काही दिवसानंतर ते एकत्र दिसत नाहीत. या प्रकाराबद्दल थोडंसं मला कुतूहल वाटतं, त्याबद्दल साहेबांनी सांगावं. असा प्रामाणिक प्रश्न आहे की एकत्रित राहणारे लोक वेगळे का झाले? तर म्हणजे ते बोलण्यासारखं नाही आहे, माईकवरती बोलण्यासारखं नाही आहे. मला वाटतं वी शुड नॉट वॉश अवर डर्टी लिनेन्स इनटू द परंतु मी पब्लिक. एकटाच नाही आहे. देशभरातले हजारो लीडिंग करणारे कार्यकर्त्यांना काढून टाकण्यात आलेले आहे. एक सिंगल व्यक्ती नाही आहे. कोणी उपाध्यक्ष आहे, कोणी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, अलग अलग विंगचे जे लोक आहेत सगळेच दोषी असू शकतात का?
तर काहीतरी त्यांची मिसेस गुजरातची आहे, काहीतरी आतल्यात शिजलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं कोलॅप्स झालेलं आहे. मी काय Exactly. I म्हणत think आहे, we should मी काय stop म्हणत this. ते काही माझे विरोधक सर्वांना नाही. विनंती आहे ते काही की- माझे विरोधक नाही आहे, परंतु मला घेऊन जर कोणी असं विचार करत असेल तर मी सांगतो की आता त्यांचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. आपण जे म्हणजे आपल्या ज्या जाती आहेत शेड्यूल कास्टमध्ये काय माग महार ज्या ते न वापरता जर आपण फक्त शेड्यूल कास्ट म्हणूनच आपण जर यूज केला तर ते नाही चालणार का? म्हणजे ह्या जाती अनायसे नष्ट होतील ना. आपल्या दुश्मनाने आपल्याला काय केलं आहे, आपल्याला आरसा दाखवलेला आहे. आपण बाबासाहेबांचीच भक्ती करत बसलो आहे. बाबासाहेबांचा रथ पुढं ओढायला आपण तयार नाही आहोत. आपल्याला रथ ओढला पाहिजे आणि तो रथ ओढणे म्हणजे काय आहे की महारेतर जातीच्या लोकांना बुद्ध धर्मात आणणे. आता मी 11 मेला नांदेडमध्ये चाललो आहे. ते मराठवाड्यात एक GS दादा म्हणून, GS कांबळे म्हणून एक खूप प्रामाणिक व्यक्ती होता. त्यांनी मांगांना बुद्ध धर्मात आणलं. आता ते मरण पावले, त्यांच्या प्रित्यर्थ स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम आहे. तर मी त्याला असं हटकून म्हटलं, अरे उपवर्गीकरण चालू आहे आणि तुम्ही GS दादाचा कार्यक्रम करताय, मग तिथे काय वर्गीकरणाचा विषय मांडणारच काय? तर मला त्या आयोजकांनी सांगितलं की आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधातली ही सभा आयोजित केली आहे आणि याचे आयोजक आम्ही मांग आहोत. मग मी त्याला विचारलं, असं मग तुमचं लॉजिक तुमचा समाज स्वीकारेल का? तर ते म्हणले की आम्ही मराठवाड्यातले 35,000 मांगांनी बुद्ध धर्म स्वीकारला आहे. जर वर्गीकरणाची बाजूने आम्ही गेलो मग आम्ही इथं बौद्धाच्याच बाजूने आम्ही कुठं जाऊ? मांग आता बौद्ध झाल्यावर पुन्हा मांग व्हायचं का? तर हे जे पेच प्रसंग आहे हे सोडावं लागेल. चमारांना बौद्ध करावं लागेल, भंग्यांना बौद्ध करावं लागेल आणि ते करण्यासाठी आपल्याला मिशनरी धर्म बनावं लागेल, प्रचारक व्हावं लागेल आपल्याला. बाबासाहेबांनी असं म्हटलं का मी महाराजांना धर्म देतो म्हणून? नाही, मी अस्पृश्यांना धर्म देतो म्हटले. हा धर्म सगळ्या लोकांचा आहे. आपण ते काम करू मॅडम, जे काम कोणी करायला तयार नाही आहे ना ते काम आपण स्वीकार करू, मनाने तर स्वीकार करू. कमसे कम आजच्या दिवस कार्यक्रम होईस्तोवर तर म्हणू हां आम्ही वेगवेगळ्या जातीत बसू. एक छोटासा प्रश्न होता सर की तुम्ही जसं म्हणालात की चांबार, मांगाला, मातंगाला आपल्याला बुद्धिझमकडे वळवायचं आहे किंवा त्यांना बुद्धिझम आपल्याकडून पोचवायचं, आपलं कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि जसं की आपल्याला पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नाही आहे, म्हणजे आपण म्हणतोय की बुद्धिझमकडे त्यांना वळवायचं आहे, हे समाज म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे, पण आपल्याला रिप्रेझेंटेशन नाही आहे. कुणाकडे बघून आपण ते करू शकू किंवा म्हणजे कसं ती चळवळ पुढे घेऊन जाऊ शकू. तर ॲज अ यूथ ते कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल? म्हणजे ॲक्शन्स आता ठीक आहे, ही गोष्ट करायची आहे, पण ह्याला काय गोष्टी कराव्या लागतील? ॲज अ यूथ कसं करावं लागेल तर ते आपण अचीव्ह करू शकू? बाबासाहेब आंबेडकरांनी सोशल मुवमेंट चालवलेली नाही. हे तुम्हाला ऐकून थोडं शॉकिंग वाटेल. सोशल मुवमेंट हा ड्रामा आहे रिअलमध्ये. बाबासाहेबांची बेसिक मुवमेंट पॉलिटिकल मुवमेंट आहे. बाबासाहेबांना जे काही यश मिळालं ते सत्तेत गेल्यानंच भेटलं. सगळं आयुष्यभर बाबासाहेबांची मुवमेंट बघा, ते एकाच गोलवर लोकांना सांगत आहे की ही मास्टर चाबी आहे आणि तुम्ही जोपर्यंत सत्तेत जात नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही. आणि ही जी तरुणी प्रश्न करत आहे हा एवढा भयंकर प्रश्न आहे की याच्यासाठी आपल्याला तरुण लोकांच्या, तरुणींची एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करावी लागेल. कारण आपल्याला RSSचा इतिहास माहिती आहे, आपल्याला भाजपचा इतिहास माहिती आहे, आपल्याला काँग्रेस कम्युनिस्टांचा इतिहास माहिती आहे, पण आपल्याला RPIचाच इतिहास माहिती नाही. म्हणजे आपली एक मुवमेंट होऊन गेलेली आहे, तिचं नाव RPI असं होतं. तर जोपर्यंत आपण SC ST OBCंना एकत्रित करत नाही आहे आणि त्याच्यासाठी पॉलिटिकल कुठलं साधन निवडत नाही आहे तोपर्यंत आपल्याला पॉलिटिकल लिडरशिप भेटणार नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका आहे म्हणून त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बंद केला होता, बंद करायचं ठरवलं होतं. बाबासाहेबांचा पक्ष कोणता होता? शेड्यूल कास्ट फेडरेशन.
आणि मृत्यूपूर्वी त्यांनी 26 नोव्हेंबर 1956ला 26 अलीपूर रोडला महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक केली आणि डिक्लेअर केलं की आता आपल्याला शेड्यूल कास्ट फेडरेशन बंद करायचं आहे आणि आपल्याला SC ST OBCंना घेऊन एक मोठा फ्रंट उभा करायचा आहे आणि त्या पक्षाचं नाव असणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. पण जर आज महाराष्ट्रामध्ये जर विचारलं RPI कोणाचा पक्ष होता, आता तो अस्तित्वात नाही आहे. काही लोक दलाली करण्यासाठी त्या नावाचा वापर करीत आहे, वास्तवात तो अस्तित्वात नाही आहे. म्हणून हा प्रॉब्लेम आहे. तर एकच उत्तर येतं, बौद्धांचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? नाही. कारण जे लीडर होते त्यांनी त्याला कास्टचा पक्ष बनवला. बाबासाहेबांच्या पक्षावर तो लेबल होता शेड्यूल कास्ट. बाबासाहेबांना तो मिटून ब्रॉड इन द बेस पक्ष बनवायचा होता. आपण असं ब्रॉड इन द बेस विचार करतोय का? आपण युपीत पण राहिलो पाहिजे, आपला पक्ष युपीत पण असला पाहिजे, आपला पक्ष आंध्र प्रदेशमध्ये पण असला पाहिजे, आपला पक्ष केरळमध्ये पण असला पाहिजे, आपला पक्ष सर्व देशात असला पाहिजे, अशी आपली भूमिका असेल तर आपण राष्ट्रीय लेवलवर उदय होऊ. अशी भूमिका कांशीरामजीने घेतली होती. म्हणून RPIचे लोक कांशीरामजीला शिव्या घालायचे, महाराष्ट्रामध्ये त्यांना येऊ द्यायचे नाही. पण कांशीरामजीने तो पक्ष देशात बनवला. पण कांशीरामजी गेल्यानंतर काय झालं, तो पक्ष जसा महाराष्ट्रामध्ये RPI पक्ष एका कास्टचा बनला, तसाच आता हा पक्ष उत्तर प्रदेशच्या एका कास्टचा बनला. म्हणजे आता कांशीरामजीचा RPI होऊन गेला, कांशीरामजीच्या पक्षाचा RPI होऊन गेला. विचारधारा सोडल्यामुळे, सिद्धांत सोडल्यामुळे पतन होते. हे आहे आपल्या पॉलिटिकल अचिव्हमेंट अचीव न करण्याचं मूळ कारण हे आहे की आपण सिद्धांत सोडले. जो कोणी हे सिद्धांत पकडेल आजही त्याला यश मिळेल. I think I'll add a small note to Tishti's question. यूथला कसं वळवायचं? तुम्ही जर इतिहासात गेला आणि खूप खोलवर जर जात गेला, तुम्हाला माहिती असेल बुद्धाच्या अस्थींना जेव्हा डिस्ट्रीब्यूट केलं तेव्हा 9 समुदायांनी एकापेक्षा एक वर सोडून मला हवा आहे म्हणून सगळे हवे होते. जरा या 9 भागांचा जर आपण सखोल अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की तेच 9 आता या 9000मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. तेव्हा जेव्हा आपण एखाद्या मातंग किंवा चांभार यांना जेव्हा आपल्या जोडू इच्छितो, आपण ॲज अ लीडर पुढाकार घेताना त्यांची हिस्ट्री आपल्याला आपल्याशी कशी कनेक्ट करता येईल हे सांगणं त्यांना गरजेचं आहे. ते नाही करणार, ते वो सपनों में खुश आहे. हे आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्याकरता म्हणून मी जे नेहमी म्हणत असतो, अभ्यास करावा लागेल आपल्याला. अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. मॅडम तुम्हाला एक धक्कादायक माहिती देतो. तुम्ही युवा आहात, मी तुम्हाला माहिती देतो. बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्यात गट पडली, तसं बाबासाहेबांच्या हयातीतच गट झाली होती. बाबासाहेबांच्या हयातीतला डायरेक्ट गट दादासाहेब गायकवाड होते, परंतु ते राहिले, बाबासाहेबांसोबत राहिले, ते वेगळं न जाता. 1955ला बाबासाहेबांची जन्मतारीख आहे 14 एप्रिल. 14 एप्रिलच्या दिवशीच आपला एक माणूस बाहेर पडला. 1955ला बाबासाहेबांच्या जिवंतपणी. त्या माणसाचं नाव आहे एन शिवराज. हा मद्रासचा होता आणि हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पहिला अध्यक्ष होता. लक्षात ठेवा. पार्टी कोणी बनवली? बाबासाहेबांनी. ॲक्च्युली बाबासाहेबांच्या पार्टीचं नाव होतं इंडिपेंडंट लेबर पार्टी. त्याच्यामध्ये सगळे नाव असं आहे, याच्यामध्ये एक जात दिसत नाही. पण ब्रिटिशांनी असं धोरण बनवलं की केंद्रीय मंत्रिमंडळात आम्ही एखाद्या वर्गालाच घेऊ, अशा सगळ्यांना नाही घेणार. मग तिथं वर्गाचे लीडर शोधू लागले. मग बाबासाहेबांना डावपेच घेऊन एक पाऊल मागं घ्यावं लागलं आणि इंडिपेंडंट लेबर पार्टी मागं घेऊन एक नवीन पार्टी बनावं लागली. कारण बाबासाहेबांना व्हाईसराय कौन्सिलच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लेबर मिनिस्टर म्हणून जायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी नवीन पार्टी फॉर्म केली. 18 जुलै 1942ला त्या पार्टीचं नाव ठेवलं ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि त्याच्या बेसवर बाबासाहेब ब्रिटिश पार्लमेंटमध्ये
व्हायसराय काउन्सिलचे लेबर मिनिस्टर झाले. पण ब्रिटिशांचं धोरण होतं तो पॉलिटिकल पक्षाचा लीडर नसला पाहिजे. मग बाबासाहेबांनी दाखवलं मी क्लासचा लीडर आहे, पॉलिटिकलचा नाही. मग अध्यक्ष बनवलं एन शिवराजला. बाबासाहेब काय राहिले? बिना अध्यक्ष मार्गदर्शक. ब्रिटिश निघून गेले. मग बाबासाहेब हारले का याची बाबासाहेबांनी समीक्षा केली. तर बाबासाहेब म्हटले की आता सगळे ब्राह्मणेतर लोक वेगवेगळ्या वस्तीत राहतात, तर आपल्याला सगळ्याची मतं पाहिजे. आपले खासदार आमदार एका कास्टच्या बेसवर येणार नाही, आपल्याला आपला पक्ष मोठा बनवावा लागेल. मग बाबासाहेबांनी सर्वानुमते ठराव पास केला. मग नेहरूला कळलं अरे हा तर पक्ष मोठा होणार, आंबेडकर प्रधानमंत्री होणार, मग आमचं काय होणार. मग नेहरूनी याला लालच दिला आणि या व्यक्तीने एन शिवराजने 14 एप्रिल 1955ला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याची खबर दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियात हेडिंग छापून आली, डॉक्टर आंबेडकर इज अ डिक्टेटर. एन शिवराज यांनी आंबेडकरांनाच पक्षातून काढले. बघा बातमी उलटी आली. त्यांनी दावा केला की मी शेड्यूल कास्टचा अध्यक्ष आहे, आंबेडकर नाही आहे, माझ्या नावावर पक्ष आहे तो. आणि आंबेडकर म्हणतात की आपल्याला नवीन पक्ष बनवायचा आहे, तो एन शिवराज म्हणतात आपण का ठेका घेतला का सगळ्यांचा, आपण फक्त शेड्यूल कास्टचंच काम करू. आणि आंबेडकर भ्रष्टाचारी आहेत असे घाणेरडे आरोप केले. 1955ला आणखी एक बाबासाहेबांचा एकुलता एक खासदार सोलापूरहून निवडून आलता, त्याचं नाव होतं एन शिवराज. तो चर्मकार जातीचा होता, तो मूळचा नाशिकचा होता आणि तो आपल्या पक्षाचा सेक्रेटरी होता, आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा तो सेक्रेटरी होता. तो पण निघून गेला. तर हे दोघं मला का सोडून गेले किंवा मी त्यांना काढून का टाकलं असं बाबासाहेबांनी जनता वृत्तपत्रामध्ये डिटेल छापलं. निबंधाचा विषय असा आहे, सम्राट अशोकाच्या मतपरिवर्तनाचे मुख्य शिल्पकार बीजरोपण जे पुढे फुलले व बहरले. जगाच्या इतिहासात अनेक साम्राज्य आली आणि गेली, अनेक मोठे मोठे राजे महाराजे काळाच्या पडद्याआड गेले, परंतु ज्याने शस्त्र हाती धरून जग जिंकण्याची क्षमता असूनही शांतीचा मार्ग निवडला असा एकमेव महापुरुष म्हणजेच चक्रवर्ती सम्राट अशोक महाराज. सम्राट अशोकांचा प्रवास म्हणजे केवळ एका राजाचा इतिहास नसून तो एका माणसाच्या स्वत्वाचा आणि विवेकबुद्धीचा विजय आहे. सत्तेच्या शिखरावर असताना आणि हाती अफाट सैन्य असताना कौर्याचा त्याग करून करुणेचा स्वीकार करणे ही मानवी इतिहासातली सर्वात मोठी वैचारिक क्रांती मानली जाते. सम्राट अशोकाचा सुरुवातीचा काळ. सम्राट अशोकाच्या आयुष्याचा पट इसवी सन पूर्व काळात विखुरलेला आहे. अशोकांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. जन्म इसवी सन पूर्व 304 अंदाजे, पाटलीपुत्र म्हणजे आजचा पाटणा येथे. वंश मौर्य वंश, त्यांच्या वडिलांचे नाव बिंदुसार व आजोबांचे नाव चंद्रगुप्त मौर्य होते. राज्याभिषेक इसवी सन पूर्व 268, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांचा शासनकाळ इसवी सन पूर्व 267 ते इसवी सन पूर्व 232, सुमारे 36 ते 34 वर्ष शासन कार्यकाळ होता. मृत्यू इसवी सन पूर्व 232मध्ये सम्राट अशोकांचा मृत्यू झाला. सम्राट अशोकांच्या सुरुवातीचा राज्यकारभार हा अत्यंत कठोर होता. आपल्या साम्राज्याची सीमा विस्तारण्यासाठी त्यांनी अनेक युद्ध केली. त्यांचा सुरुवातीचा स्वभाव अतिशय रागीट आणि तापट होता. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांची ओळख चंडाशोक अशी होती. त्यांनी आपल्या राजवाड्यात नरक नावाचे एक छळ छावणी केंद्र बनवले होते. तिथे कैद्यांना क्रूर शिक्षा दिल्या जात असत. सम्राट अशोकांना 3 पत्नी होत्या. त्यातील पहिली पत्नी म्हणजे देवी या होत. काही ग्रंथात त्यांना देवी वेदिशा महादेवी असेही म्हटले आहे किंवा शाक्य कुमारी असेही म्हटलेले आहे. कलिंगचे युद्ध, वैचारिक संघर्षाचा ओघ. इसवी सन पूर्व 261. सम्राट अशोकाच्या आयुष्यातील सर्वात भीषण आणि महत्त्वाचे वळण म्हणजे कलिंगचे युद्ध होय. राज्याभिषेकानंतर 8व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 261मध्ये त्यांनी कलिंगवर स्वारी केली. त्याचे खूप वाईट परिणाम त्यांना दिसले. एक म्हणजे या युद्धात सुमारे 1 लाख सैन्य मृत्युमुखी पडले. दुसरं, या युद्धात सुमारे 1.5 लाख लोकांना बंदी बनवण्यात आले. आणि तिसरं म्हणजे या भीषण युद्धामुळे दया नदीचे पाणी रक्ताने लाल झाले होते. विजयानंतर
जेव्हा सम्राट अशोक रणांगणावर फिरत होते तेव्हा त्यांना एका वृद्ध स्त्रीने विचारलेला प्रश्न त्यांच्या जिव्हारी लागला. त्या वृद्ध स्त्रीने विचारले, राजा तू जिंकलास, पण माझ्या घरात आता दिवा लावायला कोणीच उरले नाही, हा कसला तुझा विजय? हा प्रश्न आणि रणांगणावर पसरलेल्या प्रेताचा खच पाहून अशोकांच्या मनातील अहंकारचा दुर्ग कोसळला. त्यांना जाणवले की एखाद्या राज्याची भूमी जिंकण्यापेक्षा लोकांची मने जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. सम्राट अशोकांचा भगवान बुद्धांच्या विचाराचा जागतिक प्रसार. सम्राट अशोकांनी भगवान गौतम बुद्धांचा शांतीचा प्रचार केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता सर्व जगभर पसरविला. त्यांनी आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना भारताच्या बाहेर श्रीलंकेत पाठवले. तसेच सिरिया, इजिप्त, ग्रीस आणि इतर देशामध्ये शांतिदूत पाठवून युद्धाच्या ऐवजी अनेक देशामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे बुद्ध धम्म खऱ्या अर्थाने जागतिक धर्म बनलेला आहे. सम्राट अशोकांची कन्या संघमित्र यांनी श्रीलंकेत जाताना सोबत बोधी वृक्षाची फांदी नेली होती. आजही श्रीलंकेच्या अशोकाच्या या मोहिमेचे ऋण मानतात. मध्य आशियातील प्रादेशिक प्राजनिकता आणि इतर भिकूंना पाठवून तिथे बौद्ध धर्माची पाळेमुळे खोल रुजवली गेली. तसेच दक्षिण पूर्व आशिया, सुवर्णभूमी, सोने आणि उत्तर नावाच्या भिकूंना पाठवून बुद्ध धर्माच्या शांतीचा मार्ग प्रसारित केला.